Jai Shri Krishna. This video is a part of Gita Olympiad 2025. माझे नाव विनय कुलकर्णी. आज आपण या ठिकाणी गोशाळेला भेट देणार आहोत. इथे गोशाळा आहे. गोशाळेला भेट देण्याचा आपला जो उद्देश आहे तो म्हणजे गायीची सेवा करणे. गाय ही कामधेनू आहे. गायीला सुरभी म्हटलं जातं आणि गायीच्या पोटामध्ये, गायीच्या शरीरामध्ये भगवंत वास करतात. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहेत आणि म्हणून गायीची सेवा हीच ईश्वर सेवा आहे असं समजलं जातं. गायीला कुठल्याही परिस्थितीमध्ये दुःख देऊ नये, गायीची सेवा करावी हा आपला उद्देश आहे. गायीचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची माहिती पोचावी आणि गायीला सर्वांनी त्याची सेवा करून गायीमध्ये वृद्धी व्हावी, गायींमध्ये वृद्धी व्हावी. कारण गाय ही कामधेनू आहे. ती शेतीसाठी उत्पन्न शेतीसाठी उपयुक्त आहे. शेतीमध्ये जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्यासाठी गाईचं शेण उपयोगी पडतं. तसंच गाईचं पासून दूध मिळतं. दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गाईचं दुधाचं जे दही होतं, दह्यापासून लोणी मिळतं, लोण्यापासून तूप मिळतं. तसंच गाईच्या दुधापासून वेगवेगळे जे पदार्थ, पेढा आणि बर्फी किंवा अनेक गोड पदार्थ बनवले जातात. तर गाईचं महत्त्व जे आहे त्यासाठी आपली ही सगळ्यांना सांगण्यासाठी गाईचं महत्त्व ही आपली व्हिजिट आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये गायीबद्दल किंवा जीवात्म्यांबद्दल खूप माहिती दिलेली आहे. जो भगवद्गीतेचा जो 12वा अध्याय आहे त्यामध्ये भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. म्हणजे अद्वेष्टा सर्वभूतानां, सर्व भूत जे आहेत म्हणजेच सर्व जे जीव आहेत त्याच्याबद्दल आपण द्वेष बाळगू नये. विनय कुलकर्णी. इथे कोणी नाही. इथे तो हे बाहेर गेले जरा. नाही सांगतो नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां म्हणजे कोणत्याही भूतदया म्हणजे सर्व जे जीव आहेत त्या सर्व जीवांना भूत म्हटलं जातं. सर्व भूतांना मैत्र करुणेवच, सर्वांसोबत आपण काय केली पाहिजे, मैत्री. सर्व जीव जे आहेत त्यांच्यामध्ये आत्मा आहे आणि आत्मा जो आहे तो नश्वर आहे. प्रत्येक जीवामध्ये भगवंत वास करतात. त्याचप्रमाणे गायीमध्ये सुद्धा भगवंत वास करतात. अद्वेष्टा सर्वभूतांना, कुठल्याही जीवाला त्रास देऊ नये. त्याचप्रमाणे गायीलासुद्धा त्रास देऊ नये, गायीला अजिबात दुःख देऊ नये. कारण गायीमध्ये ईश्वर आहे, 33 कोटी देव आहेत. आपण आज या ठिकाणी गायीला घरून गोग्रास आणलेला आहे खायला देण्यासाठी. तो गोग्रास पण आपण देणार आहोत. गायीला आपण पोळी आणलेली आहे खाण्यासाठी. तर गाय पोळी खाईल. गाय खूप गरीब आहे. गाय अजिबात कोणाला कधी त्रास देत नाही. त्याचप्रमाणे हे गाईचं वासरू आहे छोटंसं. इथे पण गायी आहेत. ही खिलार गाय आहे, ही जर्सी गाय आहे, इथे म्हशी आहेत. हा गायींचा गोठा आहे. त्याचप्रमाणे आपण अजूनही काही तिला खायला आणलेलं आहे.
ते आपण देणार आहोत. तिच्यासाठी खास बनवलेला गोग्रास पण आहे. हा गोग्रास बनवलेला आहे गाईसाठी खास. तर तो गोग्रास पण आपण या गाईला देत आहोत. त्याचप्रमाणे इथे थोडंसं म्हणजे गाईची स्वच्छता गोठ्याची आपण नेहमी ठेवली पाहिजे. इथे थोडंसं जे शेण पडलेलं आहे ते सुद्धा आता आपण थोडंसं स्वच्छ करूया. गाईच्या शरीराला घाण लागता कामा नये. तिचं शरीर जे आहे ते स्वच्छ राहिलं पाहिजे, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. ही निष्काम सेवा आहे. गाईचं आपण थोडं साफसफाई केलेली आहे इथे, शेण बाजूला काढून. आणि या ठिकाणी आपण आता काही भजन आणि कीर्तन करणार आहोत. तर गाईच्या समवेत आपण भजन करूया. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. या ठिकाणी आपण आता भगवद्गीतेचे जे श्लोक आहेत त्याबद्दलसुद्धा आपण या ठिकाणी पठण करणार आहोत. गायीच्या सानिध्यामध्ये